होता दीपक कातकरी, त्याला देखील या षटकामध्ये काही करता आलं नाहीये. तो देखील निर्धाव चेंडू खेळून काढतोय आणि 3 गडी बाद. एकूण धावसंख्येचा विचार केला तर फक्त 4 आणि तो चौकार देखील आला होता तो नशिबाचा. चला टीम मीटिंग नको आहे आता. आधीच सामन्यानं उशीर झालाय. आजची शेवटची रात्र आहे. आजचा 8चा गट खेळून त्यानंतर सुपर 6 मध्ये देखील आपल्याला पुढे सरकायचं आहे. त्यामुळं भरपूर मॅचेस आहेत. वेळ वाया घालवू नका. आणि भाऊ मात्र सर खरं तर या ठिकाणी दानशू दात्यापैकी एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. कल्पेश दादा शेलके यांना आपण पाहतोय, ज्यांना खरं तर 4000 रुपयाचं या स्पर्धेला कल्पेश गाताडे यांना आपण पाहतोय, ज्यांना 4000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिले. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. नक्कीच इथल्या विभागातील अनेक मंडळी या स्पर्धेला भेट देतात, काही ना काही सहकार्य करतात. मग पैशाच्या स्वरूपामध्ये असो किंवा भेटवस्तूच्या स्वरूपामध्ये, बक्षीस वितरणच्या स्वरूपात असो, काही ना काही भेट देतात आणि त्यांचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांचा आभार मानतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व दानशूर त्यांचं सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिलं षटक प्रथमच आपण पाहिलं. 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. एक चौकाराचा जरूर मार खाल्ला, परंतु काय गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 गड्यांच्या मध्ये फक्त 4 धावा केल्या. पहिलं षटक चेरवली संघाचा, चिंचवड संघाचा गोलंदाज प्रथम ना, परंतु चेरवली संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. सलामीचा फलंदाज निशांत, जो अजून देखील नॉन स्ट्राइक एंडला उभा होता, त्याने देखील मात्र 1 धावेनं आपलं खातं खुलं केलं. धावसंख्या एकूण 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये कितीपर्यंत बदल मारणार. मागचा सामना आपण पाहिला असेल खानावा विपक्ष वाकडी संघाला मात्र 50 धावा करता आला नाही 5 षटकामध्ये आणि खानावा संघाने गोलंदाजीच्या जोरावर मात्र तो सामना जिंकला आणि मंगेश कर्णुक हा त्या सामन्याचा हिरो ठरला. इथे मात्र या सामन्यामध्ये किती धावा जमा होतील सामन्याचा हिरो ठरला. निश्चितच इथे मात्र या आणि चिंचवड संघ किती धावांचं टार्गेट घेऊन उतरेल निश्चितच पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दीपक कातकरी जो सलग 2 चेंडू निर्धाव खेळतोय आणि निशांत एकेरी धावेने आपलं खातं खुलं केलं. इथे मात्र ऑफ स्टॉपच्या बाहेरून जाणारा चेंडू अगदी वेगावर स्वार झाला हा गोलंदाज असंच म्हणावं लागेल. अगदी तिखट मारायची गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू दीपकला तो निर्धाव टाकतोय. गोलंदाज रोशनच्या खांद्यावर जबाबदारी दिली. हो, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. दीपकच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. सलगचा 3रा चेंडू निर्धाव खेळून काढतोय दीपक. या षटकातील एकूण 4 चेंडू निर्धाव खेळला दीपक. दीपकला आता विचार करायचा तर काय करावं लागेल आणि कशा पद्धतीने फलंदाजी करायची हे विचार विनिमय करावा लागेल. विचार करावा लागेल आता दीपकला. सलग 4 चेंडू निर्धाव खेळून काढतोय दीपक हा फलंदाज. हो, आता मात्र सन्मान देण्यापलीकडे काही उरलं नव्हतं. हेच तर सुरुवातीपासून करायला पाहिजे होतं, कारण तुमचे 2-3 विकेट झटपट बाद झालेत. थोडासा प्रेशर होता, तो प्रेशर रिलीज करायचा होता आणि प्रेशर रिलीज करत असताना चांगल्या चेंडूला सन्मान देण्यापलीकडे काही उरलं नव्हतं. परंतु ते तसं न करता 4 सलग चेंडू निर्धाव खेळून काढले दीपकनं आणि 5वा चेंडू खेळत असताना सन्मान दिला आणि धावसंख्येचा विचार केला तर 3 गडी बाद 6 धावा. हो, इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न आणि शेवटचा चेंडू निर्धाव येतोय आणि अशा रीतीने या षटकामध्ये धावा आल्या एकूण फक्त आणि फक्त 2. एक कंजूसीभरी गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रथमने जी गोलंदाजी केली त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना रोशन खरंतर देखील आपण पाहिलं. विकेट नाही मिळाली, परंतु कंजूसीभरी गोलंदाजी पाहायला मिळाली. तिखट मारायची गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगलं योगदान पाहायला मिळालं रोशन खरंच्या माध्यमातून. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. पॉवर प्लेची 2 षटकं संपली आणि त्या 2 षटकामध्ये एकूण धावा खर्च केले तर 6 आणि विकेट गमावले तुम्ही म्हणेन चेरुली संघानं एकूण 3.
त्याला पहिले षटक तोच गोलंदाज पुन्हा एकदा त्याचा पाठी यांच्याकडे संघासाठी देतोय चेरिवली संघ दीपक स्ट्राईकला. हो इथे अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळेल काय? हो नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेतोय. एसटी रक्षक देखील चांगल्या पद्धतीने आपलं काम चोखपणे बजावतोय. चांगलं एफर्ट देतोय. चांगलं 100% योगदान देतोय विकेट किपर. आणि अशा रीतीनं तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रथमचं आपण पाहिलं. प्रथमनं मात्र प्रथमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळाली प्रथमकडनं. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला गेला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हा कॉल मात्र चुकीचा ठरतोय आणि इथे मात्र दीपकला माघारी परतावं लागेल. रनआउट कसर पॉइंट मध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे दीपकनं. आणि अशा रीतीनं चौथा गडी बाद झालाय तो चेरवली संघाचा. धावसंख्या पाहिली एकूण 8 आणि 8 धावांवर मात्र दीपक हा फलंदाज बाद झालाय. इथे पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू लुमेंट स्नॅट होतोय आणि निश्चितच 2 धावा चित्याच्या चपराने पूर्ण करतात. प्रथम गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये साथ मिळत नाही आहे क्षेत्ररक्षकांची आणि त्यामुळे मात्र धावसंख्येत थोडासा आकार देण्याचा प्रयत्न करतायत. तर दोन्ही फलंदाज निशांतला आपण पाहतोय आणि परेशला पाहतोय. आणि धावसंख्येचा विचार केला तर एकूण 14 धावा धावफलकर पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि अशा रीतीनं धावा येणं अपेक्षित आहे ते चेरवली संघासाठी. स्ट्रायकिंगला सलामीवीर निशांत सज्ज झाला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. प्रथम इथे मात्र पटका सजवलाय. लॉंग ऑन क्षेत्र निवडलाय. अगदी लॉंग क्षेत्ररक्षकाला पार करतो. ओर दोरो जातोय चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. इथे मात्र पटका सजवलाय. लॉंग ऑन क्षेत्र निवडलाय. अगदी लॉंग क्षेत्ररक्षकाला पार करतो.
पडलं होतं आणि इथे निशांत मारला अजून एक मोठा फटका चौकार. पडलं होतं आणि इथे निशांत थँक्यू. तर पंच काय पाणी तर पाणी घेऊन जा मैदानामध्ये. पाण्याची आवश्यकता आहे, मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. तर नक्की धोका दिला पिवाडीने या गोलंदाजाला, या क्षेत्ररक्षकांना स्वतःचा क्षेत्ररक्षक आपण पाहिला आणि अशा रीतीनं 2 मोठे फटके पाहायला मिळाले बॅक टू बॅक. या षटकामध्ये आला एकूण 18 धावा. प्रथम पहिलं षटक आता होतं 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या, 3 सफलता मिळवल्या. त्यानंतर रोशननं मात्र एक षटक फेकलं, त्यानं 2 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक पुन्हा एकदा प्रथमनं फेकलं आणि त्या षटकामध्ये आला एकूण 18 धावा. तर धावसंख्येचा विचार केला तर एकूण 3 षटकांच्या समाप्ती अखेर 4 गडी बाद, 20 धावा, 24 धावा. थँक्यू. खर तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये एक अनोखं बक्षीस आपण पाहतो. सिद्धार्थ मोबाईलचे देखील आहेत आणि परतून एक अशीच एक माणसं म्हणजे खरोखरच ज्यांनी दानशूरपणा दाखवलाय त्या स्पर्धेसाठी कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर एकूण 24 धावा म्हणजे 8चे सरासरी आतापर्यंत राखली. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आणि तिसऱ्या 18 धावा. हो, इथे मात्र फटका सजवलाय. फायनल क्षेत्र निवडलं, क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या मागे आणि 2 धावा चित्याच्या चपळाने पूर्ण करतात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर सिंगल धाव माफी असावी. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळाला. 25 धावा धावफलकावर आणि परेश आणि निशांत, मयूर आहे, मयूर आणि निशांत ही जोडी मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते. निशांतची फटकेबाजी पाहिली, 2 चौकार 1 षटकार आणि इथे मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. हो, काय घडलं तर शेवटच्या क्षणाला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला गेलाय आणि फलंदाज मात्र बाद होईल. निशांत हा फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. विनायक आणि मयूर ही जोडी मैदानामध्ये.
हो, विनायकने आले आले प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जास्त काही पाहायला मिळाला नाही. चेंडू क्रीजवरच राहिला. विकेट किपरने चेंडू गॅदर केला आणि अशा रीतीने निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धाव संख्या एकूण 25. चौथं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. हो, इथे मात्र अप्पर कट पाहायला मिळतंय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू अगदी गोळीच्या वेगाने निघून चाललाय. सीमारेषे बाहेर दणदण करत. हो, इथे मात्र अप्पर कट पाहायला मिळतंय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू अगदी गोळीच्या वेगाने निघून चाललाय. सीमारेषे बाहेर. मध्यरात्र झाली आणि डीजे ऑपरेटर आमचा लय मध्ये आलाय. याचा उकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 29 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू लॉंगॉन क्षेत्राकडे चालला होता. एक धावेसाठी एकेरी धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण 30 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पुढचा चेंडू हो, फटका सजवलाय पुन्हा एकदा. फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडस पंबलिंग झालाय, परंतु घडते काय तर चित्या चपळाईने 2 धावा पूर्ण करतोय चेरिवली संघाचे फलंदाज मयूर आणि विनायक. धावा कशा येऊ द्या, धावा येणं अपेक्षित आहे ते चेरिवली संघासाठी, कारण तेवढ्या ताकदीचा संघ आपल्या समोर येऊन ठेपलाय तो चिंचवण संघ. तर 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 4 षटकामध्ये एकूण धावसंख्या पाहिली तर 32 धावा धाव पलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजे 8ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. परंतु शेवटचं षटक असेल, स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक, आणि त्या षटकामध्ये किती धावा मोजल्या जातील, किती धावा बहाल केले जातील, किती धावा या षटकामध्ये कमावल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट सेट होईल आणि येणारा नवीन गोलंदाज किती धावा देऊन जाईल, हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही क्षणातच मिळणार आहे. राहुल येतोय गोलंदाजी मार्कवर. राहुलच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे धावांवर अंकुश लावण्याची, कमीत कमी धावा देण्याची जबाबदारी दिली आहे. परंतु राहुल कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावर प्रतिहल्ले कसे होत आहेत हे पाहावं लागेल मयूर आणि विनायकच्या माध्यमातून. विनायक स्ट्राईक एंडला. पंचांची भूमिका अदा करत असताना विनोद पाटील आपण पाहतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतात कोण झेल घेणार. हो, तुझी माझी रेस लागली. रेस मध्ये तो क्षेत्ररक्षक होता रोशन घरतनं झेल पकडलाय आणि अजून एक धक्का लागलाय तो चेरवली संघासाठी विनायकच्या रूपानं डीजे. बत्तीस धावा धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न चालू आहे राहुलचा. इथे मात्र चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत निघून चालला होता. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने चेंडूला अडवलं सीमारेषेच्या आतमध्ये आणि एक धाव मिळेल. नवीन फलंदाज झालेला पाहायला मिळाला तो निखिलच्या माध्यमातून सिंगल पाहायला मिळते. सिंगलनं आपलं खातं वैयक्तिक उघडलंय एकेरी धावेनं. मयूर हा फलंदाज खेळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. हो, इथे मात्र चेंडूची पाहणी करत असताना चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. विकेट किपरनं काम चोखपणे बजावलं आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. काही चेंडू शिल्लक असताना या षटकातील राहुलच्या गोलंदाजी मार्फत आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते.
हो इथे मात्र चपराक लावली आहे. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या वरतून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज होता निश्चितच मयूरच्या बॅट Thank मधून you. निघालेला हा खणखणी षटकार. पाटील यांच्या गाडीची चावी कोणाकडे आहे ती आपण जमा करा. या ना बॅटीला या फटक्यानं मात्र धावसंख्येला आकार दिला मी म्हणेन. 39 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. राहुल गोलंदाजी मार्कवर. हो पुन्हा एकदा तर फलंदाज बाजू काय झेल पकडलाय बघा मयूरचा. आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे. क्षेत्ररक्षक होता तिथे प्रतिकेश पाटीलचा हा झेल जबरदस्त होता. चांगला एफर्ट पाहायला मिळाला निश्चितच. ऐकूया संगीत. उंच सिक्सर माराया गेला यो यो बॅट मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय बसवंत भालेकर. राहुल गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. एक षटकाराचा मार जरूर खाल्लाय. 7 धावा आतापर्यंत खर्च केलेत परंतु शेवटच्या चेंडूवर काय घडतंय पाहायचं आहे. हो चेंडूला उचलून फेकून देण्याचा प्रयत्न परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि क्षेत्ररक्षक होता तिथे प्रथमच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवर मिळाली राहुलला सफलता. आणि या षटकामध्ये एकूण 3 सफलता मिळाल्यात राहुलला. 7 धावांचं षटक आपण पाहिलं आणि या शेवटच्या चेंडूवर मिळाली सफलता. आणि 5 षटकं संपलेत. 5 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष असेल ते चिंचवड संघासाठी. थँक्यू व्हेरी मच. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. माजी सरपंच नेरे ग्रामपंचायत शशिकांतजी रोडपलकर साहेब यांचं आपण इथे स्वागत करूया. मी रोहित पाटील यांना विनंती करेन आपलं या शशिकांतजी रोडपलकर साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. दानशूर दात्यांच्या पैकी एक आपण पाहतोय. मी विनंती करेन आमच्या या स्पर्धेचे दमदार आयोजक रोहितभाई पाटील यांना आणि गावदेवी क्रिकेट संघाचे सर्व आपण आयोजक कमिटीचे मेंबर सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेजवर या. कारण लायन्स ग्रुपची रॉयल एंट्री होणार आहे याच्याकडे आपण लक्ष द्या. सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी स्टेजवर या. आमचे सर्व पदाधिकारी लायन्स ग्रुपचा ताफा आपण पाहतोय काही क्षणामध्ये यांची उपस्थिती लाभणार आहे. खरं तर लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जितेंद्र फडके अर्थात बालूशेठ फडके, सन्माननीय रविभाई शेळके उपाध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून खरं तर ही बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि बल्ली लक्षा बावरे ग्रुपचे अध्यक्ष आमचे गोल्डन मॅन संदीप शेठ गाताडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. या रॉयल एंट्री खरं तर होणार आहे. त्यांचं सर्वांचं आपण स्वागत करण्यासाठी खरं तर तत्पर आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांना आम्हाला या स्पर्धेला बाईक पुरस्कृत केली आहे त्यांचं काही क्षणामध्ये या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. शशिकांतजी रोडपलकर साहेब आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले. त्यानंतर कल्पेशजी गाथाडे यांना सुद्धा आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून सुद्धा 4000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले. त्यांना सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. आणि त्यानंतर आमची रातराणी 8217 खरं तर केडी यांना सुद्धा पाहतोय त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया.
आणि काही क्षणामध्ये लायन्स ग्रुपच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. थँक्यू. फेमस लायन ग्रुप फिदा है दादा व दुनिया सारी दुनिया सारी फिदा है दादा व दुनिया सारी दादाची आताची हायलाइनर भारी आहे त्यांची दोस्ती दोस्ती यारी भारी आहे त्यांची रवी भाई शेळके भावा परी मित्र आहे हो साथीला हे रवी भाई शेळके मामा परी मित्र आहे हो साथीला अरे 4 नंबर फेमस लायन ग्रुप वाला आला आला बाळू शेटपडके मी घरवाला 4 नंबर फेमस लायन ग्रुप वाला आला आला बालू शेटपडके मी घरवाला थँक्यू. 4 नंबर फेमस लायन ग्रुप वाला आला आला बाळू शेटपडके मी घरवाला शेटपडके मी घरवाला साऱ्यांचा झालाय प्यारा यो बालू शेटपडके मी घरवाला साऱ्यांचा झालाय प्यारा थँक्यू. त्यांच्या लायन ग्रुप थँक्यू व्हेरी मच. या दरम्यान आपण पाहतोय खरं तर ज्यांना आम्हाला या स्पर्धेला बाईक पुरस्कृत केली आहे लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अर्थात बालूशेठ फडके आणि आमचे उपाध्यक्ष रविशेठ शेळके यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस बडू ज्यांच्याकडे पाहिलं जातंय दानशूर दात्यापैकी एक ज्यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपण करूया गावदेवी चषकामध्ये सहर्ष स्वागत. शुभ स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम बॅक. जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जिथे पहिल्या फेरीतील फ्रेश मॅच चालू आहे आणि इथे पहा पाहुण्यांचं स्वागत केलं आहे. ठोकलाय खरं तर बॅट्समन सूरज मात्रेच्या बॅटमधून येतोय हा चौकार 4 रन.
तर 4 धावेने धावफलक खरं तर पुढे गेले. अकाउंट ओपन केले ते 4 धाब्यांनी. हे देखील मोठा फटका लगवत होता गोलंदाजी मार्कवर. पंचांचा इशारा देऊन हा चेंडू पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. खराब चेंडू टाकला होता गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहू शकाल गौरव पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाले. पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं पहिलं षटक. 5 षटकांचा सामना. टॉस खरं तर जिंकला होता या मॅच मध्ये महालक्ष्मी चिंचवड संघाने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय परी 11 चेरवली संघाने 5 षटकामध्ये 39 धावा केल्या आणि 40 धावांचं लक्ष इथून ठेवलंय ते म्हणजे चिंचवड संघासमोर. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल का धावा डिफेंड करेल टीम सेरिवले हे देखील पाहणं तितकंच महत्वपूर्ण राहील. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गौरव पाटील आले मैदानाच्या आतमध्ये आणि टोटल धाव संख्येचा विचार केला तर आता धाव फलकावर धावा 6. व्यासपीठावर आपण पाहतो खरं तर पाहुण्यांची खरं तर उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. लायन्स ग्रुपचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर ऑन स्क्रीन आपल्याला पाहू शकाल आपण पाहुण्यांना. इथे देखील पहा एक धाव जरूर या खात्यामध्ये जोडले जाईल. वाईड चा इशारा येतोय पंचांचा. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल 7 या आकड्यावरती धाव फलकावर धावा. उर्ध्व विकेट. इथे देखील पंचांनी लाईन चेक केली. दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न गौरव पाटील याचा राहिला आहे. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. पहा चेंडू पीच झाल्यानंतर सरळ राहिलाय त्यामुळे पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. इथून मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलकावर धावा फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 39 आणि 40 धावांचं टार्गेट सेट केले. 30 चेंडू आणि 40 धावेचं टार्गेट. त्यामुळे इथून मात्र तुम्हाला इकॉनॉमिकल स्पेल जेवढा हातलावाचा प्रयत्न तुम्ही कराल तेवढं बेनिफिट राहील तुमच्या टीमसाठी. आणि इथून थोडंसं फंबल चाचपले तिथे फिल्डर आणि तिथून मात्र बॅटिंग करत असताना टोटल 2 धावा जरूर टीम चिंचवड संघाला मिळाल्या. आणि टोटल 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव संख्येचा विचार केला तर डबल डिजिट मध्ये धाव संख्या 10 आपण पाहतो बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आत सूरज आणि राहुल सज्ज झालेत बॅटिंगसाठी. ज्या सरासरीची गरज होती ती सरासरी जरूर इथून गाठलेली आहे टीम चिंचवडने. गोलंदाज गौरव इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला खेळाडू तैनात आणि तिथे मात्र नकार दिलाय फिल्डरने. बचेंगे तो लढेंगे असं काही सांगत असताना मोठा फटका लगवत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क जुळला नाही. मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असे डॉट चेंडू तुम्हाला इथून फेकावे लागतील. डॉट चेंडू इथून फेकला जातोय. जेवढे डॉट आणि चेंडू फेकाल विकेट मिळवाल ते मात्र फायदेशीर राहील सेरेवली टीमसाठी. इथून खराब क्षेत्ररक्षण. यश क्षेत्ररक्षणाची खरं तर गरज नाहीये टीम चेरवली संघाला. आणि इथून मात्र ठोकलाय खरं तर राहुलच्या बॅट मधून चौकार. 4 रन. आमचे बालूभाईचं नाव गाजतंय. ते सरळ पाहायला मिळाला. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. चेंडू सरळ विसावला तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू सांगता. अशा प्रकारचे चेंडू बरंच काही सांगून जातील. अशा चेंडू फेकणं तेवढंच गरजेचं राहील. विकेट्स मिळवणं बेनिफिट राहील ते म्हणजे टीम सेरिवली संघाला. इथून धाव संख्येचा विचार केला तर 14 धावा धाव फलकावरती. इथून देखील पहा क्लीन बॉल. क्या बात आहे.
दमदार चेंडू हतललाय गोलंदाज विनायक भालेकरने आणि पहिला करार झटका टीम महालक्ष्मी चिंचवड संघाला. खरं तर आनंद घेत आहेत ज्यांच्या माध्यमातून खरं तरी आपण मालिका वीर साठी बाईक पाहतो ती बाईक त्यांनी पुरस्कृत केली. दादा आपलं खरं तर मनपूर्वक हार्दिक आभार आणि सहर्ष स्वागत. इथे आपण पाहतोय खरं तर पहिल्या फेरीतील फ्रेश मॅच जिथे महालक्ष्मी चिंचवड संघ संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल धाव संख्येचा विचार केला तर धावा 14 धावा धाव फलक स्थिर आपल्याला पाहायला मिळतंय. विनायक भालेकर गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. क्या माथे दमदार चेंडू हतरला जातोय. पहिले 2 चेंडू डॉट फेकले त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सॉफ्ट हँड्स खरं तर स्पेल ग्रीजर मध्ये चेंडूला खरं तर खेळलं होतं. एक धाव जरूर मिळेल. एका धाबेच्या मदतीनं धाव फलक जाईल पुढे. आता समीकरण असेल 21 चेंडू आणि 25 धाबेची गरज. 21 चेंडू 25 धाबा. इथून डॉट चेंडू विकेट्स अजून जर मिळवल्या टीम खरं तर चेरिवली टीमने तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतील खरं तर चेरिवली संघ. इथे मोठा फटका लगवायचा होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड तर चेंडू हवेमध्ये वाईडिश लॉंग ऑन मध्ये झेल घेतला जातोय. दुसरा क्रमांकाचा खरं तर फलंदाज राहुल बॅक टू द डगआउट. करण्याचं काम विनायक भालेकर च्या माध्यमातून इथे केलं जाते. टोटल धाव फलकावर धावा 15 धावा लागलेल्या आहेत. एक धाव फक्त खर्च केलेली आहे या षटकामध्ये. ज्या षटकाची गरज होती तो षटक मात्र इथं हतरला जातोय. बॅकवर्ड पॉइंट डिझर मध्ये दिशा देण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे टायमिंग स्ट्रोक इथं खेळला जातो त्या प्रकारे टायमिंग इथं फारसं जुळलं नाही परंतु तिथे मात्र एक धाव जरूर मिळते. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे. टोटल धावा लागले ते म्हणजे 16. 19 चेंडू 24 धावेची गरज इथूनही आपण पाहू शकाल. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण जरूर होऊ शकतो. मॅच मध्ये रोमहर्षक जरूर आपल्याला पाहायला मिळेल. इथून अजून विकेट्स जर मिळवल्या तर इथून देखील 5 चेंडू पीच झाला तर चेंडू घेतलेलं वळण इथं खतर फिल्डरला समजलं. एक धाव आणि दुसरीचा प्रयत्न देखील चांगला राहिलाय. 2 धावा जरूर पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धाव फलक जाईल पुढे. टोटल 18 धावा धाव फलकावरती. पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्तीचा 40 धावांचा पाठलाग करत असताना महालक्ष्मी चिंचवड संघ जाऊन पोहोचलाय. खरं तर 2 षटकाच्या खेरीज 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा आणि येणारे आता चेंडू असतील 18 आणि धाब्यांची गरज असेल ती म्हणजे 22. किंग नाही रे किंग मेकर हायलाइट
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये दन 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 करत सीमा पार 4 रन. गरज आहे इथून मॅच पूर्णपणे खुली केली जाते अक्षयच्या माध्यमातून. 17 बॉल 18 अजूनही मॅच बनवू शकते इथून. दीपकने चांगलं चेंडू हाताळले, विकेट्स मिळवल्या, डॉट चेंडू घेतले तर मॅच मध्ये जरूर मजा येईल. इथे पण स्कूप करण्याचा प्रयत्न, लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू जाईल सरला, धन 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 करत लगातारचा पाठोपाठचा अक्षयच्या बॅट मधून आता डका 4 रन. तर 4 धाब्याने धावफलक फ्लावेल. टोटल धावा 26. वाईड साठी रिव्ह्यू यस. चला आपण इथे साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले इथे चेक करणार आहोत. दीपकचा हा चेंडू आपण पाहतोय, लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. चेंडू पीच झाला होता पहा, तिथून चेंडूने वळण घेतलंय. पल्लू स्कूप लगवायचा होता. हा चेंडू फेअर असेल बा, चांगला चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवर दीपक याचा जरूर चौकार आला. 4 धाब्याने धावफलक पुढे गेलं. 26 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. दीपक याचा पुढचा चेंडू इथे मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाऊन दिशा दाखवले. स्क्वेअर लेग रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न खेळाडू तिथे त्यांना आपल्याला पाहायला मिळेल. फेकी चांगले राहिले. 1 धाव जरूर मिळेल. एका धाबीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टोटल 27, 27 धावा धावफलकावरती. इथून 15 चेंडू आणि 13 धाबीची अजूनही गरज आहे, ती म्हणजे सेरिवली टीमला. 15 चेंडू 13 धावा. इथून जर मॅच मध्ये बनायचं असेल तर चेरिवली टीम साठी विकेट आणि डॉट चेंडू इम्पॉर्टंट असतील, परंतु इथे मात्र बॅट्समन अक्षय सांगून देतोय की मी मात्र इथं थांबणार नाहीये. प्रथमच्या बॅट मधून येतोय हा धमाका, शानदार षटकार. षटकाराकरिता षटकाराच्या साह्याने टोटल धावफलक पुढे 33 धावा धावफलकावरती इथून लागलेले आहेत. विनायकने खर तर इकॉनॉमिकल स्पेल हाताळलं होतं. तिथून मात्र असं वाटत होतं दीपक चांगला स्पेल असेल, परंतु इथून मात्र थोडस म्हणजे अत्यंत महागडा ठरलेला गोलंदाज या मॅच मध्ये आपण पाहतो. अद्याप खर तर विचार केला तर 15 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 13 चेंडू 7 धाबेची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. मॅच पूर्णपणे खुली करण्याचा प्रयत्न. इथून मात्र डॉट चेंडू थोडीशी मॅच मध्ये इन करण्याचा प्रयत्न इथं गोलंदाज दीपक याचा राहिला. इथून मात्र षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या क्रीज. टोटल धाव फलकावर धावा 2 गणीच्या मोबदल्यामध्ये महालक्ष्मी चिंचवण 33 धाव्यांवरती. खर तर आपण पाहतोय ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, दिनेश गवते साहेब, नंदिता बियर शॉपचे ऑनर यांना मी विनंती करू आपण यावं मंचावर. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय त्यांचं आपण करूया स्वागत. या पण मंचावर आपलं गावदेवीच्या इश्कामध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू. सेवक एक
व्यक्तिमत्वांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करू आणि या स्पर्धेच्या वतीनं खरं तर सहर्ष स्वागत व्यक्त करू. आता येणारे 12 चेंडू 7 धाब्याची गरज. इथून चमत्कारच खरं तर वाचवेल ते म्हणजे चेरेवली टीमला. कारण आपण रायगड प्रीमियर लीगचा विचार केला तर अजय पाटील बेलवली खरं तर त्या गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 1 धाब्याची गरज असताना ती 1 धाव वाचवली होती. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ खरं तर म्हटला जातो. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं चुकीचं ठरतं. लाऊड फील केली जाते. धावेचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात बाद होईल का? यस, रनआउटच्या स्वरूपात गडी क्रमांक 3 महालक्ष्मी 11 चिंचवड संघाला धक्का क्रमांक 3 बाद. कारण की क्षमता आहे त्या गोलंदाजामध्ये, चांगली गोलंदाजी, सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करतात अजय पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतो. इथे मात्र मॅच थोडीशी फसले की काय असं मैदानाच्या आतमध्ये चित्र दिसताना आपल्याला पाहायला मिळते. इथे आपल्याला मॅच आपण पाहू शकाल. महालक्ष्मी 11 चिंचवड आणि परी 11 चेरवली या दरम्यान हा आपण पहिल्या फेरीतील अंतिम सामना इथे एन्जॉय करतोय. आणि तिथून मात्र जो संघ जिंकेल तो आई गावदेवी, आई जगदंबा 11 खानाव संघासमोर 2 हात करेल. मी खानाम टीमला खरं तर विनंती करतो. इथे देखील लाऊड अपील केले ते पंचाने लगेच अपील भेटले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं केला जाईल. रनआउटच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता आणि इथून मात्र पंचाने थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलाय. क्लोज कॉल असेल. जिथे 1 धाव होती 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू होता. फेकी थोडीशी लेझी राहिली. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न कलेक्टिंग लाजवाब राहिली. फेकी थोडीशी चुकी चिरायले आणि तिथून मात्र आपण साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून इथे लाईव्ह इथे चेक केलं ते थर्ड अंपायर आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. इथून आपण पाहणार आहोत की फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आलाय की नाही याची चाचपणी आपण इथे करतोय. कलेक्ट केलाय चेंडू आणि साइड अँगलने इथं चेक केलं जात आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि खरं तर सुपर 6 मध्ये 5 संघ क्वालिफाय झालेत. पहिला सामना आपण पाहू बेलवली विपक्ष बोरकार. दुसरा सामना या सामन्यातून जो संघ जिंकेल सुपर 6 मध्ये दाखल होणारा संघ या आजच्या रात्रीमध्ये. आणि तिसरा आणि अंतिम सामना असेल धुंद्रे विपक्ष नेरेपाडा. याच्याकडे आपण लक्ष द्या. आता मॅच क्रमांक आपण पाहतोय 4. पहिल्या फेरीतील हा 4था सामना. थँक्यू. आणि महत्वाचे अनाउन्समेंट आहे बघा. ज्या खेळाडूला बाईक मिळेल त्याचे 15,000 कमी करून दिले जातील. याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या दिवशी रजिस्ट्रेशन कराल त्या दिवशी तुमचे 15,000 दिले जातील परत. याच्याकडे सुद्धा आपण लक्ष द्या. आणि सेमीफायनलला तुमच्या सेमीफायनलपर्यंत तुमच्या गुण ग्राह्य धरले जातील याची नोंद घ्या सर्व टीमनं. थँक्यू. येस, पंचांचा इशारा येतोय. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहेत बॅट्समन म्हणजे नॉट आउटचा निर्णय. 38 सर्कलच्या आतमध्ये खरं तर चेंडू होता. तिथून 2 धावा इथे कंप्लीट केले. थोडंसं लेझी क्रिकेट पडी 11 चेरवली संघाकडून. खरं तर गोलंदाजाचं मनोबल तुम्हाला वाढवायचं असेल तर फिल्डिंग मध्ये 100% एफर्ट तुम्हाला द्यावे लागतात आणि ते एफर्ट्स मात्र आपल्याला थोडेसे कमकवत आपल्याला पाहायला मिळाले. तर हे बॅटच्या धावा असतील की लेग बाईज. येस, पण आम्हाला कळवायचंय लेग बाईच्या स्वरूपात ह्या धावा 2 जोडल्या जातील. तर टोटल धाव संख्येचा विचार केला तर 35 धावा धाव फलकावरती. आता येणारे चेंडू 10 आणि 5 धावेची गरज. जर सीमारेषा बाहेर कोण शेकोटी करत असेल तर आम्ही त्यांना विनंती करू की शेकोटी थोडीशी लांब करायची. आणि पूर्णपणे पहा अंधार धूर येतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील चांगला चेंडू. खेळाडू वृत्ती इथे दाखवले. पंचांचा बोट आकाशाकडे. बॅट्समन
इथून परतेल तो म्हणजे अक्षय बॅक टू द डगआउट. आहो जाई स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. लगेचच फलंदाज बाद झाला तर आपण नवीन फलंदाज जर रेडी ठेवा, कारण आज फायनलचा दिवस आहे. आपल्याला जवळजवळ 5 सामने कव्हर करायचे आहेत, याच्याकडे आपण लक्ष द्या. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, तुम्हाला आम्ही प्रेमाची विनंती करतोय. आणि खरं तर व्यासपीठावर उपस्थित सर्व लायन्स ग्रुपच्या सर्व सदस्य आपण पाहतोय, त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून इनिंग ब्रेकमध्ये सर्वांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान करणार आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. विष्णू सर, मॅच मध्ये थोडस ट्विस्ट निर्माण झालंय. 9 चेंडू आणि 5 धावेची दोन्ही गरज आहे. असं वाटलं तर या षटकामध्ये मॅच फिनिश होईल, परंतु तिथून मात्र कलाटणी देणारं षटक विनायकचं राहिलंय. आपण पाहतो दुसरं षटक विनायक भालेकरने हाताळलं होतं, फक्त 4 धावा खर्च करत 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये, आणि तिथून मात्र चौथं षटक विनायकच्या माध्यमातून केलं. तर इथून देखील मोठा फटका लगवायचा आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी धनुष्य पानासारखा सरळ चेंडू केला जातोय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न क्या पाहते, लाजवाब डिरेक्ट हिट इथं केली जाते रनआउटच्या स्वरूपात. इथून फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 4 धावेची गरज असताना दांडी दांडी गुल केली जाते. बॅट्समन इथून परतेल तो म्हणजे रोशन बॅक टू द डगआउट. 36 धावा झालेत, 6 फलंदाज बाद झालेत. 7 चेंडूमध्ये 4 बनवायचे आहेत. थँक्यू. असं म्हणतात ना विष्णू सर, कोणतेही कार्य अडथल्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत जातात त्यांनाच यश प्राप्त होते. इथून शेवटपर्यंत प्रयत्न इथे केले पाहिजेत, ते म्हणजे चेरेबल टीमला. विनायक भालेकरची कमालीची खरं तर गोलंदाजी राहिले, इम्प्रेस केलंय खरं तर या मॅच मध्ये विनायक भालेकरनी. दमदार गोलंदाजी राहिली. ज्या षटकाची खरं तर नित्यांत गरज होती ते षटक मात्र इथे हाताळलेले, आणि तिथे मात्र चुका करते ते म्हणजे महालक्ष्मी चिंचवड टीम. इथून एखादा मोठा फटका मॅचच्या दिशेने वाटचाल, विजयाच्या दिशेने खरं तर वाटचाल करेल टीम चिंचवड. एखादा डॉट चेंडू बरंच काही सांगून जाईल, त्यामुळे हा चेंडू फार निर्णायक आहे. दमदार सामना, पहिल्या फेरीतील अंतिम फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे महालक्ष्मी चिंचवड संघ आता संघर्ष करतोय दाव्यांसाठी, आणि तिथून फाईट करत असताना परी 11 चेरवली. लो स्कोरच्या मॅचेस नेहमीच हाय व्होल्टेज होताना पाहायला आपल्याला जरूर मिळतं, आणि तोच सामना, त्याच प्रकारचा सामना आपल्याला इथे एन्जॉय करायला मिळतोय. आपण पाहत आहोत खरं तर गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ आई गावदेवी चषक आंबिवलीतून आणि मेगा फायनलच्या डेच्या दिवशी खरं तर क्रिकेट रसिकांची तुडुंब गर्दी आणि व्यासपीठावर मान्यवरांचा खरं तिथं आपण उपस्थिती इथे पाहतो. मान्यवरांची हलक्यात आणि सॉफ्ट हँड्स चेंडू खेळून काढलाय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. आता समीकरण बदलेला, येणारे चेंडू 6 धाब्यांची गरज असेल ते म्हणजे 3.
इथं स्पीडअप करायचंय पहा. या मॅच मध्ये थोडासा अतिरिक्त वेळ खर्च झालाय, तर आम्ही विनंती करू की आपण त्वरित फिल्डिंगची सजावट लगेच करून घ्यायची टीम चेरवली संघ. कारण येणारे 6 चेंडू आहेत, 3 धावेची गरज विनायक भालेकर साठी जर जोरदार टाळले झाले पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी विनायक भालेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर 2 षटकामध्ये 8 धावा देत 4 विकेट्स. क्या बात आहे. अतिशय चांगलं योगदान मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर मंगेश कर्णुकने देखील त्याच प्रकारे गोलंदाजी केली होती. 4 विकेट्स मंगेश कर्णुकच्या खात्यावर जरूर आहेत. मंगेश कर्णुकने 7 धावा खर्च केल्या होत्या 2 षटकामध्ये आणि इथे मात्र विनायक भालेकरने 8 धावा खर्च करत 4 विकेट्स मोलाचे विकेट तिथे मिळवलेत आणि संघाला खरं तर कमबॅक केलं. इथून आपण पाहतो 6 चेंडू 3 धावेची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथून कशा प्रकारे मयूर गोलंदाजी करेल. पहिला चेंडू डॉट आला तर पूर्णपणे प्रेशर इथं क्रिएट केलं जाईल बॅटिंग करत असताना टीम चिंचवड संघासमोर. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका, सामना चालू करून घ्यायचाय. व्यासपीठावर आपण पाहतो मान्यवर आहेत. मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं जरूर आम्ही इथं करणार आहोत इनिंग ब्रेक नंतर. अब आने वाली 6 गेंदे और 3 रनों की जरूरत. 6 बॉल 3 धावेची गरज. अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये लावत असताना वाईट इस्ट लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. हलक्या त्याने चेंडू खेळून काढला. बॅक टू द बॉल संधी, रनआउटची संधी आहे परंतु ती गमावले पा. एकदा पूर्ण थोडंसं फिल्डिंग मध्ये चाचपलेत फिल्डर. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना महालक्ष्मी 11 चिंचवड संघाला जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा. फिल्डिंग अतिशय निराशजनक राहिले. इथून सामना गमावला तर मी म्हणेल परी 11 चेरवली संघाने तर निराशजनक फिल्डिंग राहिले. 2 धावा इथं पूर्ण केल्या जातील. 2 धावेने खरं तर धाव फलक पुढे जाईल. टोटल स्कोर इज लेवल 39 धावा. आता मात्र फक्त आणि फक्त 1 धावेची गरज चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे फक्त 5 बॉल 1 धाव. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. इथे पहा 1 धाव पूर्ण केले ते पहा. काय क्रिकेट इथं पाहायला मिळालं. सेन्सिबल क्रिकेट आणि विजयी इथं साजरा करतोय. हार्दिक अभिनंदन टीम महालक्ष्मी चिंचवड. हार्ड लक टीम परी 11 चेरवली. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. तर विजय संघाचे आम्ही करणार आहोत स्वागत आणि वळणार आहोत पुन्हा एकदा विष्णू गडकरी सरांकडे. थँक्यू. चला महालक्ष्मी चिंचवड संघ आणि खानाव संघ आपण टॉस साठी या. दोन्ही संघ प्रथमतः टॉस साठी आपण, त्यानंतर आपण मान्यवरांचा इथे सन्मान करू. खानाव संघाचा संघनायक आलाय चिंचवड